नमस्कार। आज अपरा एकादशी या निमित्तानं विठ्ठलाची एक सुंदर अभंग रचना मी सादर करते आहे। ही रचना केली आहे प्रणवकुमार बनसोडे यांनी। प्रणवकुमार बनसोडे यांचा एक अल्पसा परिचय मी सांगते। त्यांनी आजपर्यंत 500हून अधिक कविता, गझल आणि अभंग यांची निर्मिती केलेली आहे। वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या या गझल, कविता आणि अभंग प्रसिद्ध पावलेले आहेत। त्यांचा ब्लॉग देखील आहे आणि गझल प्रावीण्य या परिवाराचे ते संचालक असून त्यात मार्फत ते मोफत गझल कार्यशाळा घेतात। आजपर्यंत 500-600हून अधिक जणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे। त्यांची काही अनुवादित पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत। त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या ओव्यांच्या अर्थाचा इंग्लिश अनुवाद त्यांनी केलेला आहे। सध्या ते पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे। अजून एक गझल संग्रह आणि आणखीन काही अनुवादित पुस्तकं देखील त्यांची येत आहेत। तर चित्त माझे जडो हा त्यांनी लिहिलेलाच अभंग आता मी सादर करते आहे। विठ्ठल भक्ताच्या मनातल्या सर्व भावना या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये व्यक्त झालेल्या आपल्याला आढळतील। अर्थाच्या दृष्टीने अतिशय सोपी अशी शब्द रचना आहे, पण तितकेच ते शब्द मनाला भावतात। कारण विठ्ठलाचं दर्शनाची ओढ ही प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात असतेच। दर्शन झाल्यानंतर होणारा अवर्णनीय आनंदही असतो आणि त्यानंतर विठ्ठलाकडचं काही मागणं देखील आवर्जून असतं। तर या सगळ्याच भावना या अभंगामधून खूप छान रीतीने मांडल्या गेलेल्या आहेत। चित्त माझे जडो, हरी पांडुरंगा दर्शन तू द्यावे, येणे माझे भावे तुझ्या दारी। हरी पांडुरंगा दर्शन तू द्यावे, येणे माझे भावे तुझ्या दारी। पंढरीची वारी याच जन्मी घडो, चित्त माझे जडो तुझे ठाई। चंद्रभागेमध्ये सोडून पसारा, माझ्या अहंकारा वाट देतो। चंद्रभागेमध्ये सोडून पसारा, माझ्या अहंकारा वाट देतो। समचरणाचा पाहुनिया थाट, आनंदाची लाट हृदयात। सगुण साकार रूपाची ती ज्योती, नेत्री साठवी ती भक्तजन। सगुण साकार रूपाची ती ज्योती, नेत्री साठवी ती भक्तजन। शांती आणि सुख नांदो सर्वा मनी, शांती आणि सुख नांदो सर्वा मनी। हीच विनवणी करी पिके, पिके म्हणजे प्रणवकुमार। त्यांनी मागणी केलेली आहे, शांती आणि सुख सगळ्यांच्या मनात नांदू दे। हरी पांडुरंगा दर्शन तू द्यावे, येणे माझे भावे तुझ्या दारी। अतिशय सुंदर असा हा अभंग आज अपरा एकादशीच्या निमित्ताने मी इथे सादर केला आणि विठ्ठल भक्तीची आर्त भावना या अभंगामधून व्यक्त झालेली आहे। मला खात्री आहे हा अभंग तुम्हाला देखील नक्कीच आवडला असेल। पुन्हा आणखीन वेगळा अभंग, वेगळी कविता घेऊन पुढच्या एकादशीला भेटूया। नमस्कार।